महाराष्ट्र लाईव्ह मधून अजित पवारांच्या विमान अपघातानंतर व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीला विमान वाहतूक संचालनालयानं मोठा दणका दिलाय। व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीकडे असलेल्या सर्व लेअरजेट विमानांना उड्डाणांना मनाई करण्यात आली आहे। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर व्हीएसआर कंपनी आणि त्यांच्याकडे असलेली लेअरजेट विमानांसंदर्भात अनेक उलटसुलट चर्चा सुरू होत्या आणि त्यामुळे विमान वाहतूक संचालनालयाने या विमानांचं ऑडिट केलंय आणि त्यामध्ये लेअरजेट विमानांमध्ये अनेक उणीवा आढळून आल्या आणि त्यामुळे व्हीएसआर व्हेंचर्सच्या 4 लेअरजेट विमानांच्या उड्डाणांना मनाई करण्यात आली आहे। रोहित पवारांनी डीजीसीएच्या कारवाईबद्दल एक्सपोस्ट केली आहे। आपल्या लढ्याला यश आल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय, तर हे केवळ नखा एवढं आहे, अजून बरंच काही समोर यायचं बाकी आहे असंही रोहित पवारांनी म्हटलंय। दरम्यान डीजीसीएनं जाणीवपूर्वक अजितदादांचा घात घडवून आणला असं गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी केलाय। थातूरमातूर कारवाई करून चालढकल करण्याचा डीजीसीए प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेचा जनक्षोभ अजून वाढेल। या कारवाईनं आम्ही समाधानी नाही आणि त्यामुळे डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी अमोल मिटकर यांनी केली आहे। तसंच व्हीएसआर कंपनीवर कायमस्वरूपी बंदी आणली पाहिजे असंही मिटकर यांनी म्हटलंय। आणि डीजीसीएला माहित आहे आपलंही दप्तर किंवा आपल्यालाही जाळून खात करेल महाराष्ट्र। शेवटी हा महाराष्ट्र आहे। संताजी धनाजी होऊन महाराष्ट्र पेटून औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापणारा हा महाराष्ट्र आहे। त्यामुळे डीजीसीएने ही चाल ढकल केलेली आहे। त्यांना त्यावेळेस अक्कल नव्हती का? अरे नालायकांनो, तुमच्या परवानगीशिवाय व्हीएसआर कंपनीचं विमान हवाई वाहतूक करू शकत नाही। त्या दिवशी ते नादुरुस्त विमान का दिलं गेलं? डीजीसीएने जाणीवपूर्वक अजितदादांचा हात धरून आणलाय। त्यामुळे डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। ही थातूरमातूर चौकशी महाराष्ट्र कदापिही मान्य करून घेणार नाही। व्हीएसआर कंपनी संदर्भात उचललेल्या पावलानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। महासंचालकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी रुपाली ठोंबरे यांनी केली आहे। हे जे महासंचालक आहे यांनी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांचा अपघात झाल्याच या व्हीएसआर याच्यावर बंदी घालायला पाहिजे होती आणि त्यांना परमिशन देणारे कोण आहे? तर हे महासंचालक आहे। ती कुणी दिली? कुठल्या अधिकाऱ्याने दिली? याचाच अर्थ या डीजीसीएच्या जो कोणी अधिकारी त्यांनी परवानगी दिल्या त्याचाही याच्यात निष्काळजीपणा आणि आपल्याला दिसून येतो। संपूर्ण सखोल तपास होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत। मुंबई महानगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या शोक प्रस्तावावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। भाजपचे नगरसेवक नवनाथ बन शोक प्रस्तावावर बोलत असताना ठाकरेंच्या नगरसेवकांनी आक्षेप घेत गोंधळ घातलाय। धाराशिव येथील 2019च्या सभेचा उल्लेख करत अजित पवार यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना कसं खडसावलं होतं याचा किस्सा नवनाथ बन यांनी सांगितला। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर झालेल्या टीकेवर दादांनी आक्षेप घेतल्याचा उल्लेख करत आजही काही जण अॅनाकोंडा असं वक्तव्य करतात असं ते म्हणालेत। यावर ठाकरेंच्या सेनेकडून तीव्र आक्षेप घेत मुद्द्याला धरून भाषण करावं तसंच शोक प्रस्तावाचं भान ठेवावं असं म्हणत यावर आक्षेप घेण्यात आलाय। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये हालचालींना वेग आलाय। रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। यावेळी रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलारसह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते। राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भात आणि नव्यानं घोषित करण्यात आलेल्या कार्यकारिणी संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येते। दरम्यान भाजपकडून राज्यसभेसाठी 4 उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती आहे, तर रामदास आठवलेंचं नाव मात्र जवळपास निश्चित मानलं जात आहे। तर उर्वरित 3 जागांसाठी विनोद तावडे, विजय रहाटकर आणि धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती। या बैठकीत मागच्या आठवड्यात रंगशारदामध्ये घेतलेल्या मेळाव्यासंदर्भात चर्चा झाली आहे। विविध जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून राज ठाकरेंनी आढावा घेतल्याची माहिती आहे। तसंच मराठी भाषा दिवसाच्या कार्यक्रमाच्या तयारीचाही आढावा यावेळी घेण्यात आला आहे। जळगावच्या दिशा बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे अधिकाऱ्यांवर चांगल्याच संतापल्यात। महावितरणच्या बैठकीला खासदारांना का बोलावलं जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर अधिकाऱ्यांनी खासदारांना निमंत्रण दिलं नाही तर ते महागात पडेल असा इशाराही त्यांनी दिलाय। यावेळी रक्षा खडसे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं। आशिया खंडातील श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महापालिकेचा 2026-27 वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर होतोय। महापालिका आयुक्त भूषण गगराणी
हे आज दुपारी 2 वाजता सभागृहात मुंबई महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे सादर करतील। मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 80,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वर्तवली जाते। 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा मुंबई महापालिकेमध्ये 74,427 कोटी 41 लाख रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता। दरम्यान आज दुपारी 3:30 वाजता आयुक्त भूषण गगराणी यांची पत्रकार परिषद होणार आहे। मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्याच्या अर्थसंकल्पात यंदा वाढ होण्याची चिन्ह आहेत। मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे हे सकाळी 11 वाजता शिक्षण समितीचा अर्थसंकल्प शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांच्याकडे सादर करतील। यंदा त्यात 200 ते 300 कोटींची वाढ केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। गेल्या वर्षी शिक्षण विभागाकडून 3,955 कोटींचा अर्थसंकल्प सादर झालेला होता। यंदा हा अर्थसंकल्प 4,200 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे। शाळांच्या नव्या इमारतींसाठी 350 कोटींपर्यंत खर्चाची तरतूद केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठीही विशेष तरतूद केली जाणार असल्याची माहिती आहे। ठाणे महापालिकेच्या पहिल्याच महासभेमध्ये झालेल्या गदारोळानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सभागृहातील घडामोडींवर त्यांनी कठोर प्रतिक्रिया देत अशा प्रकारचं वर्तन अशोभनीय असून भविष्यात असे प्रकार होऊ नयेत असे स्पष्ट निर्देश दिल्याचं शिवसेनेचे गटनेते पवन कदम यांनी सांगितलंय। महासभेदरम्यान भाजप आणि शिवसेना सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली होती। या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी स्वतः महापौर, शिवसेनेचे गटनेते पवन कदम आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना फोन करून फटकारल्याचं सांगितलंय। सभागृहात खेळीमेळीचं वातावरण राहिलं पाहिजे, तसंच मित्रपक्षांना योग्य तो सन्मान दिला गेला पाहिजे असे स्पष्ट निर्देशही शिंदेने दिले। कालच फोन केला रात्री की महापौरांना केला, काही ज्येष्ठ नगरसेवकांनाही केला। त्यांचं म्हणणं असं होतं की अशा पद्धतीचं वातावरण सभागृहात अशोभनीय आहे, ते योग्य नाही। परंतु आम्ही त्यांना सर्व माहिती दिली की अशा कोणतंही आम्ही चुकीचं काम ह्या सभागृहात करत नाही, त्यामुळे साहेबांचं बारीक लक्ष आहे। रायगड जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेचा चेंडू आता महायुतीच्या वरिष्ठांच्या दारात गेला। एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादी शिवसेनेला बाजूला सारत सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करते, त्यातच जुन्या वादावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आणि यामुळे आता हे नेते सत्ता स्थापनेच्या निर्णयासाठी वरिष्ठांकडे अंगुली निर्देश करतात। सत्ता स्थापनेला विलंब होत असल्यानं भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीचे सदस्य सध्या गोव्यात मुक्कामी आहेत। दरम्यान काल मंत्री उदय सामंत यांनी खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली आहे। या बैठकीत रायगड जिल्ह्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। रायगड जिल्ह्याचा मी 100% पालकमंत्री होतो, पण कुठचाही राजकीय विषय घेऊन मी तटकरे साहेबांना भेटलेलो नाही। मंत्रालयामध्ये मीटिंगला होतो, मंत्रालयातून जाताना तटकरे साहेब इथं आहे ते मला कळलं, मी त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि निघालो। परंतु तुमची ही भेट अतिशय महत्त्वाची यासाठी मानली जाते, परंतु काही नाही, मी फक्त सदिच्छा भेटीसाठी आलो होतो। भारतीय जनता पक्षाची आणि माझी निवडणूकपूर्व युती आहे। निवडणूकपूर्व युती असल्यामुळे भारतीय जनता पक्षाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काही चर्चा झालेली आहे ती आहे त्या ठिकाणी, पण अंतिमतः मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री दोन्ही एकत्रितपणे बसून त्या संदर्भात निर्णय घेतील। पण निवडणूकपूर्व युती भारतीय जनता पक्षाची झालेली आहे, त्यांच्याजवळ एकंदरीत जे काय त्या संदर्भामध्ये सुद्धा काय कमिटमेंट आहेत, पण अंतिम निर्णय त्या सर्वांती होईल। सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीबरोबरच महाविकास आघाडीकडूनही प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीचे सदस्य फोडण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येते। तर दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यात पुन्हा धुसफूस सुरू झाल्याची चर्चा आहे। विशाल पाटील आणि विश्वजित कदम एकसंघ निर्णय घेतील असा विश्वास सतीश पाटलांनी व्यक्त केलाय। आता जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेचा निवडणूक कार्यक्रम जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत सत्ता स्थापनेच्या घडामोडी सध्या तरी थंडावल्या आहेत। सांगलीमध्ये विशाल पाटील आणि विश्वजित कदम एकत्रितपणे निर्णय घेतील। सांगलीमध्ये कुठेही फाटाफूट होणार नाही। सांगलीतली काँग्रेस एकसंघपणे राहील याची गॅरंटी आहे आम्हाला। काँग्रेस पक्ष एक संघ आहे सांगली जिल्ह्यातला, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट हा सुद्धा एक संघ आहे आणि तिन्ही पक्ष मिळून एकत्रितपणे सत्ता सांगली जिल्हा परिषदेमध्ये स्थापनेचा प्रयत्न करत आहे।
कोल्हापूर सहकारी दूध संघ गोकुळची निवडणूक ही बिनविरोध होण्याचे सध्या तरी कोणतेही कारण दिसत नाहीये असं खासदार धनंजय महाडिकांनी म्हटलंय. तर भाजपनं ज्या पद्धतीनं नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक महायुतीने लढवली तशीच पद्धत गोकुळ निवडणुकीसाठीही असेल. महायुतीमधले तिन्ही पक्षांचे समर्थन असून विरोधक जर महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जात असतील तर आम्ही महायुती म्हणून एकत्र सामोरे जाणार आहोत असं धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलंय. जिल्ह्याचे निकाल आपण पाहिले तर खूप चांगलं यश, खूप चांगली संधी कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांनी महायुतीला आशीर्वाद दिलेला आहे. त्याच पद्धतीने गोकुळमध्ये सुद्धा महायुती म्हणूनच आपण सामोरं जावं आणि मला खात्री आहे, विश्वास आहे की गोकुळचे सुद्धा सर्व सदस्य, सभासद सदस्य हे महायुतीच्याच पारड्यामध्ये गोकुळ संघ देतील. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी थेट गणेश नाईकांना आव्हान दिलंय. गणेश नाईक हे माझे हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, मरीना यासारखे महत्वाकांक्षी प्रकल्प अडवत असल्याचा गंभीर आरोप मंदा म्हात्रेंनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय. हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज होण्यास नाईक समर्थक नगरसेवकांनी विरोध केला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हे पूर्णत्वास जाणार असल्याचा विश्वासही मंदा म्हात्रेंनी व्यक्त केलाय. सिडकोनं दिलेले भूखंड कोणी विकले, कुणाच्या अनधिकृत इमारती आहेत हे सर्व येणाऱ्या काळात मी काढणार असल्याचा गंभीर इशाराही मंदा म्हात्रेंनी दिलाय. गेले 3 वर्ष झाले सातत्याने जागा मिळवण्यापासून, त्याच्या परवानग्या आणण्यापासून अनेक जण कोर्टात गेले होते. इथले स्थानिक नेते आमचे गणेश नाईक साहेब, त्यांचे सगळी लोक 40+ वाले बरेच वेळा जाऊन कोर्टात जाऊन स्टे आणला. ही जागामध्ये मँग्रोव्ज आहे, अशा वेगवेगळ्या प्रकरणातून गेले 3 वर्ष मला परेशान केलं. मला एवढंच सांगायचं आहे, जी लोक करतात ते त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यापेक्षा तुम्ही मर्द आहात ना, मर्दासारखं माझ्याशी लढा ना. मी एक महिला आहे, मी काम करणारी महिला आहे, सत्य बोलणारी महिला आहे आणि प्रामाणिकपणे काम करणारी आहे. मनोज जरांगेंचे सहकारी आणि मराठा आंदोलक अमोल खुणे यांनी पुन्हा एकदा जरांगेंवर गंभीर आरोप केलेत. लोकसभा आणि विधानसभेमध्ये झालेल्या डीलमुळे जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सातबारामध्ये वाढ झाली असा दावा खुणेंनी केलाय. तसेच पुणे, मुंबई, संभाजीनगर आणि जालन्यामध्ये गाड्या, बंगले आणि फ्लॅटची संख्याही वाढली आहे. ज्यांच्याकडे पूर्वी 100 रुपयांचं पेट्रोल टाकण्याचीही ऐपत नव्हती, त्यांच्याकडे आज 50-50 लाखांच्या गाड्या कुठून आल्या असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. यावेळी खुणे यांनी जरांगे यांच्या एसआयटी चौकशीचा मुद्दाही उपस्थित केलाय. जरांगे यांची एसआयटी चौकशी नेमकी कोणत्या कारणामुळे दाबली गेली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान एसआयटी चौकशीची मागणी सरकारनं मान्य केली नाही तर आपण उपोषणाला बसू असा इशाराही अमोल खुणे यांनी दिलाय. माझं एवढीच मागणी आहे की एसआयटी आणि नार्को टेस्ट दोघांची होण्यात यावी. कारण महाराष्ट्रात एवढा गैरसमज पसरवला आहे की अमोलने माझी सुपारी घेतली, काय बी जिथं तिथं जाते तर माझ्या नावाने उल्लेख करते. तर मी काय म्हणतो, एसआयटीच नाही, जगाच्या पाठीवर कोणत्या बी चौकशी असून द्या, त्याला सामोरे जाण्याची माझी शक्ती आहे आणि ते सामोरे गेल्यावर दूध का दूध आणि पाणीचं पाणी होऊन जाईल. काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगकडून 10 कोटींची खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी विजय वडेट्टीवारांनी सभागृहात सवाल उपस्थित केलाय. लोकप्रतिनिधींची सुरक्षा धोक्यात असून सरकारनं पठाण यांना सुरक्षा देण्याची मागणी वडेट्टीवारांनी केली आहे. धान उत्पादकांच्या बोनसच्या मुद्द्यावरून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार चांगलेच आक्रमक झालेत. धान बोनसवरून त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. धान उत्पादकांना प्रति हेक्टरी 20,000 रुपयांचा बोनस जाहीर करावा अशी ठाम मागणी मुनगंटीवारांनी केली आहे. तसंच मंत्री महोदय अभ्यास न करता उत्तर देत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला धारेवर धरले. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यायचा की नाही द्यायचा आणि याला लाजायचं काय? मी काय उखाणे घ्यायला सांगतोय का मंत्री महोदयांना? अरे तुम्ही स्पष्ट उत्तर द्या ना की धान बोनस आम्ही देणार, GR 2 दिवसात काढणार. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही अजूनपर्यंत कोणतीही तयारी 25 डिसेंबर 2025 पासून त्वरित कार्यवाही करावी असं म्हटल्यावर येत नाही. तुमच्या भातात खडे पडल्याशिवाय कसे राहतील अध्यक्ष महाराज? खाताना तुम्हाला घासामध्ये खडा येईल यांनी. 25 डिसेंबर पासून आपण मागणी केली आहे, आजची मागणी नाही आहे. अध्यक्ष महोदय, बोनस देण्याच्या बाबतीमध्ये सरकार आमचं नकारात्मक अजिबात नाही, परंतु ह्या हंगामामध्ये बोनस देण्याचा निर्णय हा नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात येईल. या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये